तर कोर्टाच्या समोर दरवर्षी वेगवेगळं इथे शिवाजी महाराजांचं असतं काय काय बनवलेलं. ह्या वर्षी राजगादी आहे आणि कशी आहे ते तुम्हाला दाखवतेच मध्ये गेल्यावर. मागच्या वर्षी काय होतं नख होते ना. आम्ही आलो डिस्काउंट बाजार अशोका मार्ग. तिथे सगळ्या डिस्काउंटमध्ये आहेत वस्तू. आपल्या ह्या एक्सरसाइजच्या सायकल वगैरे सगळं मिळेल, सगळ्या वस्तू मिळतील. तर अशा बिन बॅग मिळतील एक्सरसाइजचं, ह्या लहान मुलांच्या सायकल, बॅग्स, कपडे. होतंय काल आपण सायकलिंग करायला बाहेर जात नाही, घरातल्या बसल्या बसल्या सगळं दोन्ही ऑप्शन होतं. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे सुट्टी. आज तुम्हाला माहिती आहे आज इतका खास दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, जन्मदिवस आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांच्या म्हणजे ठिकाणी खूप जल्लोष आणि खूप गाणे वगैरे चालू असतील. मस्त एकदम छान साजरी होत असेल शिवाजी महाराजांची जयंती. आणि तसंच नाशिकला पण खूप जल्लोषात साजरी होते. कारण ना इतकं म्हणजे छान वाटतं, प्रसन्न वाटतं गेल्यानंतर. एकदम असं एक मिनिट घंटा गाडी आली आहे. तर तेच म्हणत होती, नाशिकमध्ये पण इतकी जल्लोषात साजरी होते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आणि तेच आता वैभव होतं हॉस्पिटलला आहे. वैभव येतील ना दुपारी, त्यावेळेस वैभवला बोलली की आपण जाऊ. कारण दरवेळेस नाशिकमध्ये काही नवीन असतं. तर मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो ते कुठे बिटको कॉलेजच्या शेजारी जे शिवाजी महाराजांचं आहे ना स्मारक, तिथे गेलो होतो. तर तिथे दरवेळेस काही बनलेलं असतं. मागच्या वेळेस नख बनले होते त्यांचे, वाघ नख काय असं ते काय म्हणतात त्याला, ते बनलेलं होतं. त्याच्या आधी तलवार बनलेली होती. त्याच्या आधी म्हणजे अशा म्हणजे खूप गोष्टी त्यांच्या असतात ना, त्या बनलेल्या होत्या. दरवर्षी वेगळ्या. ह्या वर्षी आहे त्यांची राजगादी बनलेली, तीच बघायची मला. मी नुसते फोटो, माझी बहीण ते जाऊन आले काय, त्यांचे फोटो बघितले, म्हटलं छान आहे आणि किती मोठी आहे कशी आहे त्याची सगळी माहिती मी ना तिकडे गेल्यावर देईलच. तर ती बघायची. वैभवला बोलली की तुम्ही आले का आपण पहिल्यांदा तिथे जाऊ आणि बघू. मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं हिरकणी स्पर्धा झाली होती, ब्लॉग शूट केलं होतं मागच्या जयंतीला. तेव्हा हिरकणी स्पर्धा तिथे झाली होती आणि बायकांनी मस्त छान एकदम वयाच्या बायकांनी चढल्या होत्या त्या हिरकणी स्पर्धेत. बापरे. तर माझी बहीण म्हणते तू पण घे, पण मला ना नेमकी गेलो होतो आणि काहीच शूज वगैरे घातलेले नव्हते, तयारी नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं नको ह्या वेळेस बघू पुढच्या वेळी चान्स भेटला तर तेच बघायला आज जायचं आहे. आणि कसं नाशिकमध्ये पूर्ण जल्लोषात साजरी होते शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, तेच तुम्हाला आज ह्या व्हिडिओ दाखवणार आहे. तर आज कशी सुट्टी असल्यामुळे मुलांना थोडं उशिराच उठलो. तुम्हाला माहिती गॅस संपलेला आहे. तर मग आता याच्यावर मी गरम पाणी केले. गरम पाण्यामध्ये दालचिनी आणि जिरे केलेले रोज सकाळी पिते मी. मग ते आता तेच पिणार. विहानला दूध बिस्किट दिला, आता तो क्लासला जाणार. कियाला उठली आहे, घर थोडं सावरून घेणार, एक्सरसाइज करणार आणि त्याच्यानंतर मग मला दूध वगैरे घेऊन येईल. आणि दुपारी वैभव येतीलच ना, त्यावेळेस मग जाऊ. आणि बघते आता स्वयंपाकच काय करायचं. शकता माझं दालचिनीचं पाणी, गरम पाणी, दालचिनी प्लस त्याच्यात जिरे आहे. तर रोज हे घेते आणि खूप छान फ्रेश वाटतं मला एवढा पूर्ण ग्लास भरून. तर चहा कमी, पण दालचिनीचं पाणी वगैरे भरपूर घेते मी. आणि वेट लॉससाठी चांगली असते दालचिनी, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे चला पाणी पिऊन घेते आणि मग बोलते तुमच्याशी. आता आवरलं माझं आणि तेच आता वैभव आलेले आहे, त्यांच्यासाठी चहा ठेवला. आता स्वयंपाकाचं बघते काय करायचं. खिचडीच टाकायची होती गरम गरम, पण बघते. मी म्हटलं आज काहीतरी बाहेर जाऊ खायला, पण बघू आता. मुलांना घेऊन बाहेर गेले सायकल घेऊन.
तर गॅस टाकी इतक्यात आली बघू शकता, म्हणून मग एकदम उशीर झाला सगळं कामावरायला. आता गॅस टाकी लावून आता वैभवला विचारते काय करायचं, आणि संध्याकाळीच म्हटलं जाऊ, कारण इतकं ऊन आहे ना बघू शकता, खूपच ऊन आहे. तर म्हटलं संध्याकाळी जाऊ आपण बघायला जयंतीचं. आणि स्तंभावर, नाशिकच्या स्तंभावर इतकं जल्लोष होता ना काल, पण वैभव नव्हते. वैभव असे तर आम्ही गेलोच असं संध्याकाळी दाखवलं असं तुम्हाला, पण मग आज दाखवणार तुम्हाला काय आहे ते. आज पण खूपच गर्दी असणार आहे, पण इतकं ऊन आहे. वैभवला बोलली की आपण आता नाही, संध्याकाळी वगैरे जाऊ 3-4-5 वाजता. आणि तेच राजगादी दाखवायची मला तुम्हाला. तर असं ऊन आहे. आवरलं, पोर्च आज झाडून काढलं, घर पण झाडलेलं आहे, सगळं आवरलं पूर्ण बघू शकता. आणि मध्ये इतकं थंड वाटतंय ना, बाहेर गेलं की लगेच ऊन येतं. तर असं, आणि त्यात आवरलं माझं. चला आता थोड्या वेळाने बोलतेच. आता वैभवला विचारते काय करायचं स्वयंपाकासाठी. मी तुम्हाला म्हटलं की खूपच कंटाळा आला आहे. कधी कधी होतं ना बायकांना सुट्टीच्या दिवशी खूप कंटाळा येतो स्वयंपाक करायला, आणि खिचडीसुद्धा करायला खूपच कंटाळा येतो. तर तसंच माझं झालं आहे, मला खिचडी करायला सुद्धा खूपच कंटाळा आलेला आहे. तर वैभवला बोलली की आपण बाहेर जाऊ, काहीतरी खाऊ वगैरे. तर मग ते बोलले की थांब मी आलो, की यालाचं खूप चाललं होतं ना सायकल घेऊन. पण मी आलो यांना फिरून, मग आपण बघू म्हणून विचार करू कुठे जायचं काय. तर असं, नाही तर मला काही नाही खिचडी करायला, लगेच मी खिचडी करून देईल. पण मला खिचडी खायची नाही आहे, त्याच्यासाठी तर करून देऊ शकते मी लगेच. पण खूपच कंटाळा आला आहे. तुम्हाला होतं की असं कधी, नक्की मला कमेंट करून सांगा. खूप सोपी असते खिचडी वगैरे करणं, पण मग खूपच कंटाळा येतो, ते सुद्धा करायला कंटाळा येतो, किचनमध्ये जायला कंटाळा येतो आहे, असं होतं आहे मला. तर चला आता बोलतेच तुमच्याशी दुपारी. तर मी वैभवला सांगितलं, फोन केला होता, म्हटलं काय करायचं, खिचडी करू की बाहेर जायचं. मग ते म्हणे तूच ठरव बाहेर जायचं. पण मग आता इतकं ऊन आहे, कुठे जायचं, काय खायचं, म्हणून मग मीच कॅन्सल केलं आणि खिचडी बनवते वैभव त्यांच्यासाठी. आणि कियाराला म्हटलं बिस्किट घेऊन या, दूध बिस्किट वगैरे खाईल आणि खिचडी खाईल थोडीफार खालीच तर. आणि वैभव आणि वियांसाठी खिचडी करते, ते पण मी आपल्या न्यूट्रीपॉटमध्येच करते आहे, म्हणजे पटकन होऊन जाईल, एकदम फास्ट होते त्याच्यामध्ये. तर आता इथे तुम्ही बघतच असाल, मी खिचडी करून घेते आणि न्यूट्रीपॉटमध्ये इतकी फास्ट होऊन जाते. तर गॅस संपलेला आहे ना, तर हे खूप उपयोगात येतं मला न्यूट्रीपॉट. त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या होतात, आपल्या इव्हन आपल्या मेथीची भाजी वगैरे त्या सुद्धा छान होतात. त्याच्यानंतर पास्ता म्हणा, मॅगी म्हणा, खिचडी म्हणा, पुलाव म्हणा, त्याच्यात दही सुद्धा छान जमतं. त्याच्यानंतर म्हणजे बिर्याणी, मटर पनीर, नंतर आलू मटरची भाजी, डाळ, राजमा, नंतर म्हणजे अशा भरपूर भाज्या, म्हणजे न्यूट्रीपॉट म्हणजे सगळंच त्याच्यामध्ये होतं. तर आता मी खिचडी करते एकदम फास्ट, 10-15 मिनिटात खिचडी होऊन जाणार, गरम गरम, ते पण मऊ छान खिचडी होणार. डाळ खिचडा पण केला होता मी, इतका छान झाला होता. तर आता तेच इथे मी आता कांदा वगैरे फ्राय करून घेते सगळं, आणि त्याच्यानंतर मग मिरची मसाले वगैरे टाकून द्यायचं, मिक्स करून. तांदूळ धुवून आणले मी, तांदळामध्ये उडदाची डाळ टाकलेली आहे, आणि मग ते टाकून पाणी टाकून आणि झाकून द्यायचं. आणि तिथे खिचडीचं ऑप्शन आहे, खिचडीवर टाकलं ना तर 15 मिनिटासाठी येतं, आणि लावून द्यायची 15 मिनिटं. बघायचं काम नाही, जाऊन बसायचं. नाही तर आपण भात ठेवला ना, खिचडी ठेवली ना गॅसवर, सारखं चाळावं लागते, सारखं बघावं लागते, कधी जळून जाते. तर हे बघायचं काम नाही, एकदा टाकून दिलं, लावून दिलं 15 मिनिटासाठी, आपोआप बंद होऊन जातं. आपण बाहेर गेलो निघून तरी ते छानपैकी तयार होऊन बंद होऊन राहतं. तर हाच फायदा आहे न्यूट्रीपॉटचा. तर मी जिथे जाणार आहे ना आज, डिस्काउंट बाजार, तर त्या ठिकाणी न्यूट्रीपॉट आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तिथे घेऊ शकता, आणि मी तुम्हाला दाखवेल सुद्धा तिथे.
कारण तिथे सगळ्या वस्तू मला ना एक्सरसाइजच्या वस्तू म्हणजे सायकल बघायच्या होत्या. मी खूप बघितलेलं ऐकलेलं की तिथे सायकल आहेत ना आपल्या ट्रेडमिल सायकल वगैरे त्या खूप स्वस्त आहेत, ज्या 20-20 हजारच्या 15-15 हजारच्या डायरेक्ट 3,500ला 4,000ला अशाच आहेत. तर खिचडीवर लावलेला आहे 15 मिनिटासाठी. 15 मिनिटात खिचडी तयार होईल न्यूट्रीपॉट मध्ये. खेळ हा इथे आम्ही आलो. हा बापरे, आम्ही आलो डिस्काउंट बाजार अशोका मार्ग. तिथे सगळ्या डिस्काउंटमध्ये आहेत वस्तू. आपल्या ह्या एक्सरसाइजच्या सायकल वगैरे सगळं मिळेल, सगळ्या वस्तू मिळतील. बघू शकता बिन बॅग पण आहे. तर अशा बिन बॅग मिळतील एक्सरसाइजचं, ह्या लहान मुलांच्या सायकल बॅग्स कपडे. फोन चार्जर तर इलेक्ट्रॉनिक सगळं खाली बघू शकता काही काय आहेत. आपण बघू. जसं दूध बाजारमध्ये बाजार आहे ना डिस्काउंट बाजार, तसंच इथे आहे अशोका मार्गवर बघू शकता. आणि वरती सगळे कपडे आहेत, त्याचे बॅग्स आहेत. आपलं सीट पण आहे गाडीमधलं बघू शकता लहान मुलांचं. बघू शकतो व्हॅक्यूम क्लीनर पण आहे. हे का बघू शकतो भारी मेकअप वगैरे काही किंवा टूल्स वगैरे ठेवायला पण मस्त आहे. हे पण हे पा बघा ना टूल्स पण मेकअपचं पण भेटून जाईल बघू शकतो. लॉरियल काय काय वस्तू हे काय काय टिश्यू पेपर. तर असं आहे बाजार बघू शकता. तर बघू शकता इथे ट्रेडमिल पण आहे, मिनी ट्रेडमिल. बघू शकता 3,500ला आहे फक्त. पण होते कालचं इन्व्हॉल्वमेंट होते ना पूर्ण. आपण सायकलिंग करायला बाहेर जात नाही, घरातल्या बसल्या बसल्या सगळं दोन्ही ऑप्शन होतात. बरोबर. शकता किती गर्दी झालेली आहे. बघतो अजून आम्ही अशोका मार्ग आहे ब्रँड बाजार. तर जास्त
करून ना सायकलच घेत आहे आपल्या एक्सरसाइजच्या. तर बघू शकता पॉवर मॅक्सची पण मस्त आहे, 4-4.5 हजारपर्यंत आहे. तर ते जास्त करून ते बघतायत बायका. भरपूर गर्दी झाली बघू शकता. डिस्काउंट बाजार असं दुकान आहे. कळले का सायकल छान दिसतोय. असं करून आणि असं घालायचं का? तर कोर्टाच्या समोर दरवर्षी वेगवेगळं इथे शिवाजी महाराजांचं असतं काय काय बनवलेलं. ह्यावर्षी राजगादी आहे आणि कशी आहे ते तुम्हाला दाखवतेच मध्ये गेल्यावर. मागच्या वर्षी काय होतं, नख होते ना, वाघ नख नाही, कॉईन नव्हतं, नख होते, नख ते काय म्हणतात नखांना, वाघ नख. आणि त्याच्या मागच्या वर्षी तलवार होती आणि त्याच्या आधी ना त्याच्या आदल्या वर्षी तलवार होती मोठी. तर ह्या वर्षी राजगादी आहे, आपण बघू कशी आहे. तर गर्दी नाही आहे आता, संध्याकाळी इतकी गर्दी होणार आहे. त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला दाखवून देऊ कसं केलेलं आहे. तर चला. आणि याच्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ना आलं हे पण राजगादी बघू शकता. नेहमी हे न्यायालय आहे त्याच्या समोरच. काम टाकले का होती बा राजगादी ही अशी. तर असं बनवलेलं होतं पण काढून टाकलं. हे बाई अशी ही पेंटिंग किती छान केलेली आहे. ह्या हा हे बघ पेंटिंग, वाव. बघू शकतो. नेमकी राजगादी तुम्हाला दाखवायची होती पण माझ्या बहिणीने व्हिडिओ काढले असतील तर ते तुम्हाला दाखवेलच, कारण ते कालच आलेले होते. तर तिला सांगेल मला पाठव व्हिडिओ, म्हणजे मी याच्यामध्ये ॲड करेन तुम्हाला. तर असं या ठिकाणी असतं दरवर्षी. ते आता आदल्या दिवशीच असं, आम्ही आदल्या दिवशी येतो, आता आम्ही त्या दिवशी आलो, शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशीच आलो. आदल्या दिवशी खूप मोठं राहतं कार्यक्रम. टाईम जाऊ दे, तुम्हाला मी पिक्चर टाकेल, साईडला फोटो टाकेल कशी होती, फोटो टाकेल ना, फोटो व्हिडिओ. तर मला तर नाही बघता आली. काल जर वेगवेगळं सुट्टी असते ना मग आम्ही आलोच असतो. मागच्या वर्षी सुट्टी होती ना आपण आदल्या दिवशी, आणि आज पण उशिराच आले ना, त्याच्यामुळे मग काही जमलं नाही. पण मग आता मी साईडला फोटो दाखव, म्हणजे मी बघितली माझ्या बहिणीने व्हिडिओ फोटो वगैरे काढले तेव्हा तिच्या याच्यात बघितलं मी, पण मी स्वतः डोळ्याने नाही बघितलं. पण जाऊ दे, आता साईडला मी फोटो किंवा व्हिडिओ टाकेलच. चला. नमस्कार, माझे नाव नेत्रा हिरेन बेबारे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव मराठा हायस्कूल असे आहे. मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी 2 शब्द सांगणार आहे.
तर तुम्हाला तर राजगादी काय दाखवता नाही आली, पण साईडला मी फोटो टाकलेला आहे. तर मिरवणुकीसाठी गेलेली आहे राजगादी, तर त्याच्यामुळे मला काही दाखवता नाही आलं. काल जर वेदोला सुट्टी असती तर मग मस्त आपण बघितली असती, सगळं बघितलं असतं तिथे, पण सुट्टी नसल्या कारणाने आज गेलो. तर आज मिरवणुकीसाठी गेली होती राजगादी, पण मी फोटो टाकलेला आहे तशी आहे, त्या पद्धतीची बनवलेली आहे. कारण दरवर्षी काही वेगवेगळं बनवत असतात. तर आता इथे आरकेवर आलेलो आहे आणि आरकेवरचं पण खूप छान डेकोरेशन केलेलं बघू शकता, मस्त महल केलेला आहे. तर म्हटलं चला आज तुम्हाला तेच दाखवत जाते, कारण आता मिरवणूक होणार आहे, त्याच्या आधी सगळं हळूहळू बंद होत आहे दुकानं. तर अशी आहे नाशिक मधली शिव जयंती, आणि तुम्ही भरपूर रील्स वगैरे बघितलेच असतील, भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात साजरी होते. तर असं आहे, आणि पुढे मी काही छोटे छोटे व्हिडिओ आहे ते टाकेलच. तर चला आता घरी जाऊ. सादर करतो आपण सर्वांनी ते ऐकायचं आहे.